आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते लातूर जिल्ह्यातून. खडगाव परिसराच्या आसपास राहणारा काशीनाथ सणस. काशीनाथ हा एका वीट भट्टीवर काम करत होता. मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. काशीनाथचं घर अतिशय साधं होतं. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणि वीट भट्टीवर काम करणं, मेहनत करणं, मजुरी करणं हाच त्याचा व्यवसाय होता आणि हाच त्याच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार होता. त्याच्या आयुष्यात एकच काय ती चांगली गोष्ट होती, ती म्हणजे त्याची बायको, जिचं नाव होतं संगीता. संगीता ही दिसायला अतिशय सुंदर आणि मनमोहक स्त्री होती. जो कोणी संगीताकडे पाहील तो तिच्याकडे पाहतच राहील. एका मजुराची पत्नी इतकी सुंदर असू शकते असा विचारही कोणाच्या मनात येणार नव्हता. काशीनाथ आणि संगीता यांना 2 मुली देखील होत्या. त्यांपैकी एक मुलगी 9वी इयत्तेत शिकत होती, तर दुसरी मुलगी 7वी इयत्तेत शिक्षण घेत होती. दोघीही सरकारी शाळेत शिक्षण घेत होत्या, कारण घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. काशीनाथ नेहमी वीट भट्टीवर मजुरी करत असे आणि त्यातूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्या उत्पन्नावर घर व्यवस्थित चालत नव्हतं. त्यातच काशीनाथ नेहमी आजारी असायचा. तरी देखील तो वीट भट्टीवर जाऊन काम करत असे. हे सर्व पाहून त्याची पत्नी संगीता खूप चिंतेत राहू लागली. ती सतत विचार करू लागली की आपला पती आजारी असूनही इतकी मेहनत करतो, तरी देखील घरात पैसा टिकत नाही. मग आपण काय करावं? शेवटी संगीतानं एक निर्णय घेतला. ती विचार करू लागली की फक्त आपल्या पतीनेच काम करण्यापेक्षा आपणही त्याच्यासोबत वीट भट्टीवर जाऊन काम करावं. त्यामुळे दोघांच्याही हातात पैसे येतील, आपल्या मुलींना चांगलं शिक्षण देता येईल आणि आपल्या घरची परिस्थिती देखील सुधारेल. त्यानंतर संगीता काशीनाथला म्हणाली, तुम्ही एकटेच वीट भट्टीवर काम करता. तुम्ही सतत आजारी असता, तरी देखील इतकी मेहनत करता. हे मला अजिबात पटत नाही. त्यामुळे मी देखील तुमच्यासोबत वीट भट्टीवर काम करण्यासाठी येणार आहे. हे ऐकून काशीनाथला खूप आनंद झाला. तो म्हणाला, तू खूप चांगला निर्णय घेतलास. जर तू देखील माझ्यासोबत काम करण्यासाठी आलीस, तर आपलं सगळं काही व्यवस्थित होईल. आपल्या मुलींना चांगलं शिक्षण देता येईल, त्यांची लग्नही चांगल्या ठिकाणी होतील आणि आपलं घर देखील सुखानं चालेल. पण यांना माहीत नव्हतं की संगीताच्या वीटभट्टीवर जाण्याने यांच्या आयुष्यात काय वळण येणार आहे. 17 मार्चचा दिवस होता. काशीनाथ आणि संगीता हे वीटभट्टीवर जातात. आता ही संगीता पहिल्यांदाच या वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेली होती आणि तिला बघून बऱ्याच जणांच्या हातातून विटा खाली पडत होत्या. काशीनाथचा त्या वीटभट्टीवर एक चांगला मित्र असतो, ज्याचं नाव असतं योगेश. हा आधीपासूनच चमडी स्वभावाचा होता, पण काशीनाथ समोर नीट असायचा, त्यामुळे त्याला योगेश चांगला वाटायचं. हा योगेश काशीनाथकडे येतो आणि आल्यानंतर जेव्हा तो संगीताला पाहतो, तेव्हा तिच्याकडे पाहतच राहतो. या दरिद्री माणसाकडे असं हत्यार असेल असं मला वाटलं पण नव्हतं, असे विचार त्याच्या मनात येत होते. आणि पॅन्टच्या आत वळवळ तर चालूच झालेली. त्यानंतर तो म्हणाला, बरं झालं, तू तुझ्या पत्नीला देखील भट्टीवर घेऊन आलास. त्यामुळे पुढे जाऊन तुझा घर खर्च अगदी व्यवस्थित चालेल. तुझ्या मुलींना देखील चांगलं शिक्षण घेता येईल. त्यांची लग्नही चांगल्या ठिकाणी होतील आणि तुझं घर देखील चांगलं उभं राहील. काशीनाथ म्हणाला, बरोबर आहे. माझी पत्नी देखील आता या भट्टीवर काम करणार आहे. खरं तर योगेश हा संगीताच्या सौंदर्यानं तो पूर्णपणे बावरा झाला होता आणि संगीताला इम्प्रेस करण्यासाठी तो कोणतीही कसर सोडत नव्हता. कधी एकदा ही आपल्या खाली येते असं त्याला होत होतं. असाच दिवस पुढे सरकत असतो. हळूहळू दुपार होते.
दुपारच्या वेळी काशीनाथ आणि संगीता जेवण करण्यासाठी येतात. काशीनाथ म्हणतो, "मला जेवण वाढ." त्यावर संगीता म्हणते, "जेवणासाठी पाणीच नाही. जा, पाणी घेऊन या." काशीनाथ जसा पाणी आणण्यासाठी जातो, तसा योगेश पाहतो की संगीता एकटीच बसलेली आहे. योगेश जवळ येतो आणि तिला म्हणतो, "तुम्ही आहात म्हणून टिकून आहात. दुसरी कोणतीही असती तर ती टिकली नसती." कारण हा काशीनाथ पूर्वी खूप व्यसन करत होता. खूप गांजा ओढत होता. खूप दारू पीत होता. आता मात्र त्यानं दारू सोडली आहे. योगेशचं हे बोलणं ऐकून संगीता खूप आनंदी होते. संगीता म्हणते, "हो, ते बरोबर आहे. हे नेहमी आजारी असतात आणि मला व्यवस्थित सुखी ठेवू शकत नव्हते. यांच्या कमाईतून आमची गरिबीही दूर होत नव्हती. याच्याकडून मिळालेल्या पैशांमध्ये आमचं घर व्यवस्थित चालत नव्हतं." आता योगेश आणि संगीता हे दोघे त्या ठिकाणी गप्पा मारू लागतात. दोघांचे विचार जुळू लागतात. तितक्यात काशीनाथ देखील पाणी घेऊन येतो. योगेश त्या ठिकाणावरून उठून निघून जातो. त्यानंतर काशीनाथ आणि संगीता त्या ठिकाणी जेवण करतात. जशी संध्याकाळ होते, संध्याकाळच्या वेळी काशीनाथ थोडा बाजूला असतो आणि संगीता एकटीच असते. हे पाहून योगेश जातो आणि संगीताला म्हणतो, "खूप कष्ट करता तुम्ही. या नाजूक हातांना काम करावं लागतं ही चांगली गोष्ट नाही." आता मित्रांनो, इथं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ही संगीता ही बावळट नव्हती. तिला चांगलं कळत होतं की हा योगेश तिला पाणी लावत होता. पण ती पण तिच्या आयुष्याला कंटाळून गेलेली. एकीकडे दिवसभर दमून येणारा नवरा, जो रात्री काही न करता तसाच झोपून जायचा आणि सतत आजारी पडायला लागलेला. त्यामुळे ती वैतागून गेलेली. योगेश म्हणतो, "काही पैशाची मदत लागली तरी अजिबात लाजू नका. अगदी रात्री फोन केला तरी मी येईल. म्हणजे काही अडीअडचण आली तर असं म्हणतोय." आणि हे बोलून तो तिला त्याचा मोबाईल नंबर देतो. त्यानंतर संगीता आणि काशीनाथ घरी जातात. आता काही दिवसांनी दोघांमध्ये फोनवर बोलणं सुरू झालं होतं. हे बोलणं हळूहळू इतकं वाढत गेलं की दोघे आता चावट गप्पा मारायला लागले होते. ती त्याला म्हणत होती की आमच्या इथे दुकानात खूप छोटी केळी मिळतात. त्यावर योगेश म्हणतो की टेन्शन घेऊ नका. आमच्या तिथे चांगली लांब आणि जाड केळी मिळतात. कधी पाहिजे फक्त सांगा मला. आणि अशा प्रकारे यांनी एकमेकाला गरम करायला सुरुवात केली. व्हिडिओ कॉलवर चढ उतार दाखवणे सुद्धा चालू झालेलं. आता याला आपण कोणत्या अँगलने प्रेम म्हणायचं तुम्हीच सांगा. लग्न झालेली 2 मुलींची आई संसाराला कुत्रा लावून योगेशच्या मिठीत जाण्यासाठी तयार झालेली. मात्र यांच्यामध्ये एकच अडथळा होता. तो म्हणजे काशीनाथ. कारण काशीनाथ नेहमी संगीतासोबत वीटभट्टीवर काम करत असायचा. असेच दिवस जात होते. काशीनाथ नेहमीप्रमाणे आजारी राहत होता. एक दिवस असा आला की काशीनाथ खूपच आजारी पडला. तेव्हा संगीता त्याला म्हणाली, "आज तुम्ही घरीच थांबा. मी एकटीच वीटभट्टीवर काम करण्यासाठी जाते." काशीनाथ म्हणाला, "काही नाही, तू आज सुट्टी घे. आपण दोघेही आज घरीच राहू." मात्र संगीता म्हणाली, "आपल्या 2 मुली आहेत. एवढा मोठा घर खर्च आपल्याला सांभाळायचा आहे. त्यामुळे मला घरी थांबून चालणार नाही. मी वीटभट्टीवर जाते आणि व्यवस्थित काम करते." काशीनाथ म्हणाला, "ठीक आहे, जा." त्यानंतर संगीता वीटभट्टीवर काम करण्यासाठी जाते आणि तेथे जाऊन काम करू लागते. योगेश पाहतो की आज संगीता एकटीच आली आहे. तिचा पती आज बहुतेक आला नाही. योगेश येतो आणि तिला म्हणतो, "ज्या दिवसाची मी इतके दिवस वाट पाहत होतो,
तो दिवस अखेर आज आला आहे. त्यावर संगीता योगेशला म्हणते, मी त्यासाठीच आज मुद्दाम भट्टीवर काम करण्यासाठी आले आहे, जेणेकरून मला तुला मनमोकळेपणाने भेटता येईल आणि तुझ्यासोबत वेळ घालवता येईल. योगेश म्हणतो, इथून मागे खूप जंगल आणि दाट झाडी आहे. जाऊन आपण दोघे थोडा वेळ एकत्र घालवूया? संगीता म्हणते, ठीक आहे. आणि कोणी आपल्याकडे बघत नाही याचा फायदा घेऊन दोघे पण जंगलाच्या रस्त्याला आत शिरतात. आतमध्ये शिरल्यावर एका आडोशाला दोघे एकमेकाला चोळायला सुरुवात करतात. योगेशने पहिल्याच दिवशी हिला पाहिल्यावर ठरवलेलं की हिला आपल्या खाली घ्यायची. आणि आज ती इच्छा पूर्ण होत असल्यामुळे तो खालून पूर्ण कडक झालेला. त्या जंगलात त्यांना पाहायला कोणीच नव्हते. त्यामुळे योगेशनं तिच्या ब्लाऊजच्या आत हात घातला आणि वरून किसिंग चालू केली. तोपर्यंत ही संगीता चांगली गरम झालेली. त्यानंतर एका ठिकाणी झाडपाला टाकण्यात आला आणि तिथेच तिला झोपवून रन काढायला सुरुवात झाली. घनदाट जंगलात कुणाचा काही आवाज बाहेर जात नसल्यामुळे दोघे पण जोरजोरात कार्यक्रम करत होते आणि संगीता मोठ्या केळीची मजा घेत होती. त्यानंतर जेव्हा दोघांचं मन भरतं, तेव्हा ते त्या ठिकाणावरून उठून निघून जातात आणि पुन्हा वीटभट्टीवर जाऊन काम करू लागतात. संगीता योगेशकडून खूप आनंदी झाली होती आणि या सर्व गोष्टीची काशीनाथला अजिबात कल्पना नव्हती. संगीता आणि योगेश नेहमीच फोनवर बोलत असायचे आणि जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते एकमेकांना भेटत असायचे. काशीनाथ मात्र 4 दिवसातून एखादाच दिवस कामावर जात होता, कारण त्याची तब्येत खूपच बिघडली होती. हळूहळू काशीनाथ नेहमीच घरी राहू लागला होता. त्याची प्रकृती आणि त्याचं शरीर त्याला साथ देत नव्हतं. त्यामुळे संगीता त्याला रुग्णालयात घेऊन जाते. डॉक्टर म्हणतात, तुमचे पती काशीनाथ यांची फुफ्फुसे पूर्णपणे निकामी झाली आहेत. आता ते फार दिवस तुमच्यासोबत राहतील अशी शक्यता नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करून आता काही विशेष फायदा होणार नाही. आम्ही काही गोळ्या आणि औषधं लिहून देतो, ती त्यांना वेळेवर द्या आणि शक्य तितकी विश्रांती घेण्यास सांगा. हे ऐकून संगीता खूप चिंतेत पडते. ती अतिशय व्यथित होते. तिला काहीच सुचत नव्हतं की आता यापुढे आपल्या मुलींना मोठं कसं करायचं, त्यांची लग्न कशी करायची आणि घराचा खर्च कसा चालवायचा. कारण तिचा पती आता कोणतंच काम करू शकणार नव्हता आणि काही दिवसात तो आपल्याला कायमचा सोडून जाईल, हीच चिंता तिच्या मनात सतत होती. त्यानंतर ती काशीनाथला घरी घेऊन येते. त्याला जेवण देते आणि वेळेवर गोळ्या औषधं देते. आता काशीनाथ कायमच घरी झोपून राहणार होता. मात्र संगीताने वीटभट्टीवर जाणं बंद केलं नाही. ती नियमितपणे भट्टीवर जाऊ लागली आणि तेथे योगेशला भेटत राहिली. त्यांच्यामध्ये संबंधही सुरूच राहिले. जानेवारी 2026चा दिवस असतो. संगीता वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेलेली असते. ती तेथे आपलं काम करत असते. तितक्यात त्या वीटभट्टीचा मालक हरिभाऊ त्या ठिकाणी येतो आणि पाहतो की त्याच्या वीटभट्टीवर एक अतिशय सुंदर महिला काम करत आहे. ती म्हणजे संगीता. हरिभाऊ पहिल्यांदाच संगीताला पाहतो. खरं तर हरिभाऊ चरित्रहीन आणि वाईट प्रवृत्तीचा माणूस असतो. हरिभाऊ जेव्हा या महिलेला पाहतो तेव्हा तो तिच्याकडे चालत येतो आणि संगीताला म्हणतो, मला माहीत आहे की तुझ्या पतीची तब्येत नेहमीच खराब असते आणि तुला 2 मुली देखील आहेत. मात्र तू अजिबात काळजी करू नकोस. मी ठरवलं तर तुझा पती कामावर आला नाही तरी देखील त्याचे पैसे मी देऊ शकतो. हे ऐकून संगीता खूप आनंदी होते. त्यानंतर हरिभाऊ संगीताला म्हणतो, मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे. येथे माझी एक खोली आहे, त्या खोलीत चल.
त्यानंतर संगीता आपल्या मनात विचार करू लागते. हा वीटभट्टीचा मालक आहे. याच्याकडे खूप पैसा आहे. जर आपण याच्या मनाप्रमाणे वागलो, हा जे सांगेल ते केलं आणि याचा विश्वास संपादन करण्यात आपण यशस्वी झालो, तर आपली सर्व गरिबी दूर होईल आणि आपलं सर्व काही व्यवस्थित होईल. पुढे जाऊन हा माणूस आपल्या मुलींच्या लग्नाचाही खर्च करू शकेल. त्यानंतर संगीता देखील हरिभाऊच्या खोलीत जाते. हरिभाऊ तिला म्हणतो, "मी तुझी सर्व गरिबी दूर करण्यासाठी तयार आहे. फक्त त्यासाठी तुला माझी सेवा करावी लागेल." संगीता हरिभाऊचं संपूर्ण बोलणं समजून घेते आणि त्याला म्हणते, "मी या सर्व गोष्टी करण्यासाठी तयार आहे." हे ऐकून हरिभाऊ खूप आनंदी होतो. त्यानंतर तो आपल्या मजुराला योगेशला आवाज देतो आणि त्याला सांगतो, "गावातून माझ्यासाठी महागडी दारू घेऊन ये आणि काही खाण्याच्या वस्तू देखील घेऊन ये." आता जसा योगेश हरिभाऊकडे दारू आणि खाण्याचं सामान देतो, तसा हरिभाऊ योगेशला त्या खोलीतून बाहेर पाठवतो. तो त्याला म्हणतो, "तू आता जा." त्यानंतर तो संगीताला म्हणतो, "दरवाजा बंद करून घे." संगीता तिच्या स्वतःच्या इच्छेनं त्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेते. हे सर्व पाहून योगेशला प्रचंड राग येत होता. त्याला खूप वाईट वाटत होतं. मात्र तो काहीच करू शकत नव्हता. कारण योगेश देखील तेथील एक मजूरच होता आणि जी संगीता होती ती योगेशची प्रेयसी होती. त्याला माहीत होतं की हरिभाऊ त्याच्या प्रेयसीसोबत काय करणार आहे. मात्र योगेशकडे हे सर्व पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तो दुसरं काहीच करू शकत नव्हता. आता आतमध्ये हरिभाऊ दारू पिऊ लागतो आणि गप्पा मारत बसतो. जसजशी त्याला नशा चढू लागते, तसतसा तो संगीताचे कपडे एक एक करून उतरवू लागतो. संगीता देखील तिच्या स्वतःच्या इच्छेनं आपले कपडे उतरवते आणि कार्यक्रमाला सुरुवात होते. हा पिलेला हरिभाऊ काय आऊट होण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्यामुळे त्यानं अर्धा तासातच तिला घामानं भिजवली. जेव्हा हरिभाऊ खुश होतो, तेव्हा तो तिला पैसे देखील देतो आणि तिला म्हणतो, "आता जेव्हा जेव्हा माझी इच्छा होईल, तेव्हा तेव्हा तू अशाच प्रकारे माझी सेवा करायची. माझ्यासोबत या खोलीमध्ये व्यवस्थित राहायचं." संगीता म्हणते, "ठीक आहे, काही हरकत नाही." अशा प्रकारे संगीता त्या खोलीतून बाहेर पडते आणि पुन्हा वीटभट्टीवर जाऊन आपलं काम करू लागते. जशी ती काम करू लागते, तसा योगेश तिच्याकडे येतो आणि तिला म्हणतो, "तू हे जे करत आहेस, ते चुकीचं करत आहेस." त्यावर संगीता योगेशला म्हणते, "मला हे सर्व करण्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. कारण माझा पती घरातच पडून आहे. घरी माझ्या 2 मुली आहेत. माझं घर मोडकळीस आलं आहे. पाऊस आला की घरामध्ये पाणी गळतं. मी दुसरं काही करू शकत नाही. मला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. तू देखील एक मजूर आहेस. तू जास्त पैसा कमवू शकत नाहीस आणि तू माझा घर खर्च भागवू शकत नाहीस. त्यामुळे तू माझ्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नकोस. मला अडवू नकोस." योगेश फक्त संगीतावर नाराज होतो. मात्र तो काहीच करू शकत नव्हता. त्याला संगीताचा प्रचंड राग येत होता, पण तो तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्हता की तू हे काम करू नकोस. आता जी संगीता होती ती नियमितपणे आपल्या घरी जात असायची आणि पुन्हा जेव्हा वीटभट्टीवर यायची तेव्हा आपलं काम करत असायची. तिने आता योगेशला भाव देणं जवळजवळ पूर्णपणे बंद केलं होतं. मात्र योगेश नेहमीच संगीताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. असेच दिवस जात होते. तारीख येते. 25 मार्च 2026 चा दिवस असतो. जो हरिभाऊ असतो तो योगेशला बोलावून घेतो आणि योगेशला म्हणतो, "संगीताला माझ्या खोलीत पाठवून दे." योगेश संगीताकडे जातो आणि तिला म्हणतो, "तुला हरिभाऊने बोलवलं आहे
आणि आज देखील तो तुझ्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करेल. तू त्याला नकार दे. माझ्यासोबत राहा. मी देखील तुला पैसे देईन. मात्र संगीता म्हणते, हरिभाऊ खूप श्रीमंत आहे. तो माझी पैशांची गरज भागवू शकतो. माझ्या मुलींची लग्न पुढे लावण्यासाठी मदत करू शकतो. तू ते सर्व करू शकत नाहीस. त्यामुळे तू मला अडवू नकोस. त्यानंतर संगीता हरिभाऊकडे चालत जाते. हरिभाऊ म्हणतो, आज देखील मला तुझ्यासोबत वेळ घालवायची इच्छा झाली आहे. मात्र आज मी एकटा नसेन. माझा एक मित्र आहे नितीन. त्याला देखील तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. त्याबद्दल आम्ही तुला चांगले पैसे देऊ. संगीता आता कसल्याही प्रकारचा विचार करत नाही आणि म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर हरिभाऊ पुन्हा योगेशला बोलावून घेतो. त्याला महागडी ब्रँडेड दारू आणण्यासाठी सांगतो आणि खाण्याच्या वस्तू देखील आणण्यास सांगतो. योगेश पुन्हा शहरात जातो. तो त्यांच्यासाठी महागडी ब्रँडेड दारू आणि खाण्याच्या वस्तू घेऊन येतो आणि हरिभाऊकडे आणून देतो. तोपर्यंत नितीन देखील त्या खोलीत येऊन पोहोचलेला असतो. संगीता देखील त्याच खोलीत असते. योगेश जसा तेथे येतो तसा तो संगीताकडे खूप वेगळ्या नजरेने पाहतो आणि त्या सर्वांकडे पाहत उभा राहतो. हे पाहून हरिभाऊला राग येतो. हरिभाऊ योगेशला म्हणतो, योगेश, जा, तुझं काम कर. तुझा येथे काहीही संबंध नाही. योगेश गुपचूप त्या खोलीतून बाहेर निघून जातो. त्यानंतर हरिभाऊ आणि नितीन संगीताला म्हणतात, दरवाजा बंद करून घे. त्यानंतर नितीन आणि हरिभाऊ त्या ठिकाणी पेग तयार करतात आणि संगीताला देखील पिण्यास सांगतात. संगीताने यापूर्वी कधीही केलेलं नव्हतं. मात्र ते दोघे तिच्यावर आग्रह करू लागतात. ते म्हणतात, आम्ही तुला जे सांगतो ते तुला ऐकावंच लागेल. जास्त नाही, पण आमच्या आग्रहाखातर तरी थोडंसं कर. शेवटी संगीताला ते प्यावं लागतं. सुरुवातीला तिला त्याची चव खूप कडू वाटत असते. मात्र ते पिण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. आता थोडं प्यायल्यानंतर तिला नशा होऊ लागते. उलट ती आणखीन एक करून देण्यास सांगते. हे नितीन आणि हरिभाऊ हे सर्व पाहून खूप आनंदी होतात. तिघांनाही चांगलीच नशा झालेली असते आणि त्या नशेच्या अवस्थेत ते तिला चोळायला सुरुवात करतात. हे दोघे पण तिला एकाच वेळी धक्के देत होते. त्यामुळे संगीता मागून पुढून एकत्रच घेतली जात होती. हे सर्व बाहेर उभा असलेला योगेश ऐकत असतो. त्याला आतून संगीताचा मोठ्याने ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकू येत असतो. मात्र योगेशला माहीत असतं की या सर्वामध्ये त्या दोघांचाच नव्हे तर संगीताची देखील संमती आहे. त्यामुळे योगेश देखील काहीच करू शकत नव्हता. जेव्हा हरिभाऊ आणि नितीन यांची इच्छा पूर्ण होते, तेव्हा ते संगीताला त्या खोलीतून बाहेर पाठवतात आणि ती पुन्हा वीटभट्टीवर जाऊन आपलं काम करू लागते. साधारणपणे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास नितीन आणि हरिभाऊ आपल्या कारमध्ये बसून त्या वीटभट्टीवरून आपल्या घरी निघून जातात. आता त्या वीटभट्टीवर योगेश काम करत असतो. संगीता देखील आपलं काम करत असते आणि इतर काही मजूर देखील तेथे काम करत असतात. योगेश संगीताकडे येतो आणि तिला म्हणतो, तू या सर्वांसोबत वेळ घालवत आहेस. मी तुझा जुना आहे. माझी देखील तुझ्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा आहे. बऱ्याच दिवसांपासून आपण एकत्र वेळ घालवलेला नाही. कृपया आज तरी मला नकार देऊ नकोस. एकदा मला तुझ्यासोबत वेळ घालवायची इच्छा झाली आहे. त्यावर संगीता म्हणते, ठीक आहे. आता सुट्टी होण्याची देखील वेळ झाली आहे. जवळपास संध्याकाळचे 6 वाजलेले असतात.
6 वाजण्याच्या सुमारास संगीता आणि योगेश हे दोघे त्या वीट भट्टीवरून निघतात आणि जवळच असलेल्या जंगलातील दाट झाडीमध्ये जातात. त्या ठिकाणी दोघांच्या संमतीने ते एकांतात वेळ घालवू लागतात. बराच वेळ ते तेथेच थांबतात. मात्र योगेश शांत झाल्यानंतर त्याच्या मनात वेगळाच विचार येतो. त्याला संगीताचा प्रचंड राग आलेला असतो. कारण ती त्याची प्रेयसी होती आणि तिने इतर पुरुषांसोबत जवळीक साधलेली त्याला अजिबात मान्य नव्हती. या रागाच्या भरात योगेश आपल्या खिशातून एक दोरी काढतो आणि अचानक संगीताच्या गळ्याभोवती ती आवळतो. तो दोरी घट्ट ओढून धरतो. संगीता सुटण्याचा प्रयत्न करते. मात्र योगेश दोरी अधिकच घट्ट आवळून धरतो आणि अखेरीस तिचा श्वास थांबतो. आता संगीताचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला असतो. ती रात्र निघून जाते आणि दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी इतर सर्व मजूर वीट भट्टीवर काम करण्यासाठी आलेले असतात. मात्र योगेश त्या दिवशी वीट भट्टीवर कामासाठी आलेला नसतो. एक मजूर हलका होण्यासाठी थोडा बाजूला जातो आणि समोर बघतो तर संगीताची खराब अवस्थेतली बॉडी पाहताच तो मोठ्याने ओरडू लागतो. त्याचा आवाज ऐकून इतर सर्व मजूर त्या ठिकाणी धावत येतात. ते पाहतात तर संगीताचा मृत्यू झालेला असतो. तिचा मृतदेह त्या ठिकाणी अत्यंत विचित्र अवस्थेत पडलेला असतो. किडे आणि इतर कीटक तिच्या मृतदेहावर रेंगाळत असतात. पोलीस पथक घटनास्थळी दाखल होतं. त्या ठिकाणी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येतो. त्यानंतर चौकशी सुरू होते की ही महिला कोण आहे, ती शेवटची वीट भट्टीवरून कधी निघाली होती आणि कोणासोबत गेली होती. तेव्हा एक मजूर सांगतो, मी शेवटचं साधारण 5:15 वाजण्याच्या सुमारास या महिलेला योगेशसोबत त्या झाडीत जाताना पाहिलं होतं. त्यानंतर मला काहीच माहिती नाही. त्यानंतर पोलीस योगेशचा शोध घेऊ लागतात. अखेर 27 एप्रिल 2026 रोजी पोलिसांना योगेशचा शोध घेण्यात यश येतं. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं जातं. जेव्हा त्याला विचारलं जातं, तू संगीतासोबत असं का केलंस? तेव्हा योगेश सांगतो, संगीता माझी जुनी प्रेयसी होती. मात्र ती चुकीच्या मार्गावर जाऊ लागली होती. पैशांसाठी ती वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंध ठेवू लागली होती आणि त्यांच्यासोबत वेळ घालवू लागली होती. ही गोष्ट मला अजिबात सहन होत नव्हती. बऱ्याच वेळा मी संगीताला समजावून सांगितलं होतं की तू हे सर्व बंद कर. मात्र तिनं हे सर्व थांबवलं नाही. त्यामुळे शेवटी मी तिच्यासोबत एकांतात वेळ घालवला आणि ते सर्व आमच्या दोघांच्या संमतीनं झालं होतं. ते सर्व झाल्यानंतर मला तिचा प्रचंड राग आला. त्यामुळे मी एका दोरीनं तिचा गळा आवळला आणि तिची हत्या करून टाकली. जेव्हा पोलीस हे सर्व ऐकतात तेव्हा ते हैराण होतात. त्यानंतर ते योगेश विरुद्ध आरोपपत्र तयार करतात. आता येणारा काळच ठरवेल की न्यायालय योगेशला कोणती शिक्षा सुनावते. या घटनेबद्दल आपलं काय मत आहे ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की मांडू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशाच गुन्हेगारी घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.